सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं आपलं भेट ही वारंवार होत राहणार आहे. सगळ्यांना माहिती असेल, विधानसभेच्या वेळी पण असं एखादं चांगलं मीडिया सेंटर आपण सुरू केलं होतं. येत्या काळातही अशाच काही करायचा नक्की विचार आहे. त्यामुळे आपल्या भेटी ही नियमित वाढणार आहेत. या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत या शहराचे धडाडीचे अध्यक्ष आणि माझे खूप जुने मित्र श्री धीरज घाटेजी, या शहराचे 2 महामंत्री आपले विश्वास ननावरेजी, सुशील मेंगदेजी, त्याचबरोबर माझे सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे विभाग प्रसिद्धी प्रमुख अमोल कविटकरजी, पुष्कर तुळजापूरकर, संजय मयेकर आणि पत्रकार बंधूंनो, 5 डिसेंबरला राज्यातल्या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींनी आपल्या सगळ्यांना स्मरणात असेल शपथविधी झाला. माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं विकासाचं एक पर्व सुरू झालं. अनेक विषयामध्ये, मग ते विकासाचे प्रकल्प आहेत, शेतीचे प्रकल्प आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, रोजगार निर्मितीचे विषय आहेत, सामाजिक न्यायाचे विषय आहेत. अशा विविधांगी प्रश्नांवरती गेल्या वर्षभरामध्ये अनेक ठोस निर्णय झाले, ज्याचे दृश्य परिणाम आता दिसायला लागलेत. आणि एक विकासाचं सरकार, एक शाश्वत विकास, देवेंद्रजी म्हणजे एक शाश्वत विकास असं एक नवं समीकरण सध्या रूढ होऊ पाहत आहे. खरं म्हणजे विकासाची भूमिका मांडत असताना अनेक गोष्टी सांगता येतील. शहरांमध्ये अनेक विकासाच्या गोष्टी झाल्या. मुंबई पुण्यातल्या मेट्रोचे विषय असतील, ते मार्गी लागले. त्याचबरोबर काही आव्हानात्मक परिस्थिती सुद्धा ज्यावेळी आली, मग अतिवृष्टीसारखा विषय, ज्याच्यामध्ये 32,000 कोटीचं पॅकेज दिलं गेलं. काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळ भागातल्या शेतकऱ्यांना मदत दिली गेली. त्याचबरोबर पहिल्यांदाच मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला गेला. नदीजोड प्रकल्प सध्या सुरू आहे, त्यालाही गती दिली गेली आहे. त्यामुळे एका अर्थाने विविध आघाड्यांवरती एक ठोस प्रगतीचं मापदंड आपल्याला सगळ्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मग तो शहरी भागातला आणि ग्रामीण भागातला, हा करण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये गेले वर्षभर सुरू आहे. आणि त्यानिमित्तच आपल्या समोर ही आकडेवारी मांडावी. गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिला. यावर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक ही नंबर 1, देशामध्ये नंबर 1 ची गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली. उपसा सिंचनच्या अनेक योजना आहेत, ती सुरू झाली. जलशिवार योजना, जी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये बंद पडली होती. खरं म्हणजे जलशिवार एक फ्लॅगशिप योजना मानली जाते की जमिनीतली पाणी पातळी उंचावणं हे त्याचं काम होतं. पण जलशिवार योजना पुन्हा एकदा ज्यावेळी सुरू झाली, शिंदेजी मुख्यमंत्री असताना, त्या योजनेला गती दिली. जवळपास 34,000 जलशिवारची कामं ही गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्यात आली.
एक मोठा आरोप केला गेला होता की निवडणूक झाली की लाडकी बहिणा बंद होणार, किंबहुना अशी ती बंद झाली नाही, ती आजही सुरू आहे. पण त्याचबरोबर 10 जिल्ह्यामध्ये महिला बचत गटासाठी उमेद मॉल सुविधा ही नवीन सुरू केली आहे. मगाशी मी परदेशी गुंतवणुकीचा विषय केला. दावोसमध्ये विक्रमी 16 लाख कोटीचे सामंजस्य करार करण्यात आले आणि त्यातले 80% करार सध्या प्रगतीपथावरती आहेत. त्याचबरोबर यावर्षी 24-25 मध्ये मागच्या वर्षीपेक्षा अधिक 34% गुंतवणुकीचे करार झाले. 1,64,000 कोटीची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होतीये. अनेक मोठे मोठे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये होत आहेत. एकीकडे शेती, विकास, सिंचन हे करत असताना आपली जी अभिमानाच्या ज्या गोष्टीत आपल्यासाठी आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. मग त्यामध्ये आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करणं, पानिपतचं मराठा शौर्य स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त 5,000 कोटीचा निधी त्याला दिलाय. त्यामुळे एक प्रकारे आपली स्मारकं जी आहेत, आपला अभिमानाचा ऐतिहासिक वारसा आहे तो समृद्ध करण्याचा प्रयत्नही त्या दृष्टीने ठोस पावलं सध्या सुरू आहे. एक मगाशी आणखीन एक संदर्भ दिला पाहिजे. कृषीचा विषय निघाला होता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी याच्यामध्ये कृषी वाहिनी योजना जी केली, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात आले. आत्ता यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जे अवलंबून राहावं लागायचं, वीज उपलब्ध आहे नाही उपलब्ध आहे, मग सगळ्या विषय जे होते त्याच्याऐवजी शेतकरी कृषी पंपाची योजना आत्ता अत्यंत प्रभावीपणे गेल्या महाराष्ट्रात सध्या राबवणं सुरू आहे. शेतकऱ्यांना तो कृषी पंप दिला जातोय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची सोलर मॅन अशी एक नवीन ओळख या निमित्ताने झाली. मुंबई म्हणजे बऱ्याच वेळा अनेकांच्या समोर येतात एक झोपडपट्टी, मग ती धारावीची झोपडपट्टी असेल. आज तिथेही त्याचंही परिवर्तनाचं काम सुरू झालंय. धारावी पुनर्वसन प्रकल्प आता हाती घेतला गेलाय. त्यामुळे पुढच्या कामामध्ये एक वेगळी धारावी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल जी मुंबईची संपर्कित आहेत ते. आणि एक सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणजे खरं असं घडत नाही. आपल्या सगळ्यांना आपण ज्या दराने वीज घेतो ती वीज नेहमी अधिक दरानेच दरवेळी वाढत राहते वीजेचे दर. पण प्रथमच यंदा महावितरणनी वीज दर कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला होता. एका अर्थाने हे ऐतिहासिक पाऊल होतं आणि तो प्रस्ताव पारित झाला, वीजेचे दर कमी झाले. हे एक मोठं देशातलं एक अत्यंत वेगळं असं उदाहरण आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी मला सांगता येतील, कुठल्या आवास योजनेमध्ये किती घरं मिळाली, काय गेली. पण ढोबळमानाने एका अर्थाने महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचं जे स्वप्न आहे मोदीजींचं, एक 2047 मधलं भारत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्राचा असेल. आणि हा महाराष्ट्राचा वाटा हा अधिकाधिक सक्षमपणे कसा येईल, या महाराष्ट्रातल्या जनतेला अधिकाधिक सुकर कसं त्यांचं आयुष्य होईल, यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार, त्यामध्ये मग एकनाथजी शिंदेजी आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि बाकी सगळे मंत्री हे काम करतायत. या सगळ्याची माहिती देण्यासाठी 6 तारखेला बावनकुळे साहेबांची मुंबईत प्रेस कॉन्फरन्स 5 तारखेला झाली. नाशिक, औरंगाबाद अशा प्रमुख ठिकाणी आम्ही करतो आहोत. आज मी तुमच्यासमोर आलोय. आपण सगळेजण वारंवार या सगळ्या सकारात्मक बातम्या देताच
पण त्या अधिक चांगल्या पद्धतीने नेल्या पाहिजेत या भूमिकेतनं आज या ठिकाणी मी आपल्या समोर आलो आहे. ढोबळ मानाने सर्व काही प्रमुख गोष्टी या आपल्याला मांडल्यात. प्रेस नोट आपल्याला ही तयारी तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता निवडणूक कोणतीही असो, भारतीय जनता पार्टीचा मंत्र ठरलेला आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या प्रश्नांवरतीच लढते, विकासाची भूमिका घेऊनच लढते. आणि पुण्यामध्ये तर प्रचंड विकासाची कामं सुरू आहेत. मी ते सांगायला नको, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. त्यामुळे एक चांगलं पुणे, सुरक्षित पुणे, विकसित पुणे आणि बाकी सगळ्या त्या ठिकाणी विकासाची ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी या पद्धतीने विकास हा आमच्या पक्षाच्या निवडणुकीचा मूल भाग आहे. त्या आधारे आम्ही निवडणूक सामोरं जातो. मला असं वाटतं की मुळामध्ये दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मला खरंच कौतुक वाटतं. मुंबईमध्ये गेले वर्षानुवर्ष महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत. मुंबईमध्ये वृक्षतोड समिती आहे आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी किती झाडं तोडली गेली याचा हिशोब आता काढावा लागणार आहे. तो काढू येत आहे तयार. बिल्डरांच्या फायद्यासाठी वृक्ष तोडले गेले. बरं, ते बिल्डर की जे मराठी नव्हतेच. 2005चं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आरेच्या जंगलामध्ये सुभाष घाईंना स्वस्तात जागा दिली गेली, पुन्हा अमराठी, याच राज ठाकरेंनी विलासराव देशमुखांकडे त्याची सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले होते. याच राज ठाकरेंनी त्याबद्दल सगळे विलासरावांकडे पुन्हा जाऊन गेले आणि ते राहिलं पाहिजे कसं यासाठी प्रयत्न केले गेले. तिथं जे शिकतात ती फी मराठी विद्यार्थ्याला परवडणारी नाही. आरेचं जंगल तिथे आज ते फिल्म इन्स्टिट्यूट उभं आहे. काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. लवासामध्ये किती झाडं तोडली गेली खरं शरद पवार गटाने सांगण्याची गरज आहे. आणि मुळामध्ये ज्या तपोवनचा विषय येतोय त्या तपोवनच्या विषयामध्ये अत्यंत जी गरज आहे ती झाडं सुद्धा अतिक्रमण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच लावली गेली होती. आणि त्याच्या बदल्यात अधिक झाडं लावण्याची, ती झाडं सगळ्यांसमोर पारदर्शकपणे करण्याची तयारी गिरीश महाजनने दाखवली आहे. उठसूट असं एक जे चित्र तयार केलं जात आहे, सगळं तपोवन साफ केलं जाणार आहे, अमुक आहे तमुक आहे. मला असं वाटतं की या फेक नॅरेटिव्ह पासून आपण सगळ्यांनी लांब राहिलं पाहिजे. तिथली कुठलीही मोठी झाडं तोडली जाणार नाहीत. जी लहान सहान झाडं जी साफसफाई करावी लागते दर कुंभमेळ्याला त्या स्वरूपाचं आहे. बरं, त्याच्याला विरोध कोण करत आहे म्हणून मी मुद्दामून 3-4 विरोधाभासी असलेली उदाहरणं दिली. असं आहे की आता या ठिकाणी महायुती म्हणून मला असं वाटतं की आमचा प्रयत्न आम्ही जो नगरपालिकेतही केला की महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलं पाहिजे, महायुती म्हणून एकत्रच काम केलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मला असं वाटतं की चर्चा चालवणं, चर्चा चालू ठेवणं, मी सांगतो ना, मी येतो ना मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ना. मी अंगावर उत्तर देतोय. मी अंगावर अजिबात येतो. तुमच्या अंगावर कोण येऊ शकतं मला सांगा माऊलींच्या. असं आहे की चर्चा करणं, बातम्या असणं हे सगळं आपल्या सगळ्यांचं, आपण सगळे अतिशय सुज्ञ आहात आणि आपले सूत्रही खूप जोरात असतात. त्यामुळे मी त्याच्यावर कुठेच आक्षेप घेत नाही. माझं म्हणणं आहे की शेवटी पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून ही निवडणूक झाली पाहिजे. हा प्रयत्न मी नगरपालिकेला केला, अनेक ठिकाणी त्यात यशही आलं. पण ही शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं तिन्ही पक्षाच्या आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यात गैर काहीच नाही की आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा मिळाल्या पाहिजेत असं महायुतीतल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं. त्यात गैर काहीच नाही. त्यातून काही ठिकाणी झाली नाही, त्या ठिकाणी सगळे लढले याच्यामध्ये. पण वरती राज्य आणि केंद्रात आम्ही एकत्र आहोत. महापालिकांमध्ये सुद्धा जमेल शक्य तिथे
एकत्र लढण्याचा प्रयत्न नक्की होईल. विचारा. मी ठेवला माहिती, तुमचा प्रश्न पूर्ण ऐकला. मुंबई आणि ठाण्यामध्ये शिंदेची ताकद पुण्यात ताकद आहे, तिथं मात्र शिंदे जागा तुम्ही इच्छित नाही असा तो प्रश्न आहे. त्यामुळं पुण्यात शिंदे गटाला तुम्ही काही जागा सोडणार आहात का असा प्रश्न नाही. म्हणून माईक ठेवला. मला आता खूप प्रश्नाचा विचार आहे. असं आहे की मुळामध्ये असं आहे की पहिली गोष्ट, अजून आत्ता महापालिका निवडणूक जाहीर व्हायच्या, पहिली गोष्ट अजून झाल्याच नाही. त्यामुळे जाहीर झाल्या मूळ तत्व धोरण मी तुम्हाला सांगितलं. धोरणात्मक निर्णय काय आहे की आम्ही महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न नक्की करू, हा आमचा धोरणात्मक निर्णय आहे. पण त्या ठिकाणचा ते धीरजजी काय म्हणतात हे त्यावेळी निर्णय नक्की आम्ही विचार घेतला जाणार ना त्यावेळी. त्यामुळे त्या ठिकाणच्या सगळ्या रचनेनुसार, विचारानुसार हा निर्णय घेतला जाईल. पण धोरणात्मक निर्णय महायुती म्हणून एकत्र लढलं पाहिजे हा आमचा आहे. जशा घटना घडल्या मला माहिती आहे, पूर्ण यादीच मला माहितीच आहे, काही अडचणच नाही त्यामध्ये. असं आहे की ती जशा घटना घडल्या तशा तात्काळ त्यावरती कारवाई करण्याचं काम सुद्धा सरकारने केलंय, पोलिसांनी केलंय. त्यामुळे अशा शेवटी असं आहे, घटना घडल्यानंतर त्यात किती तात्काळ पद्धतीने त्यावर कारवाई केली जाते, नियंत्रण सगळ्या गोष्टी आणलं जातं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था 100% चोख राहावी आणि एक सुरक्षित पूर्ण व्हावं, यासाठी जे करता येईल ते सगळं सरकार करतं. महायुतीमध्ये सिंगल ओपिनियन आहे का? कारण का शिवसेना शिंदे एज्युकेशन कंटिन्यू चालू आहे, फोडाफोडी कुठे फोडाफोडी होती? कोणी असं आहे, विरोधकांचं काम आहे अशा पद्धतीने विरोध लावणं. कशासाठी फोडाफोडी करायची? अतिशय उत्तम सरकार चालू आहे आणि त्यावेळेस आम्ही फोडाफोडी केलीच नाही, मागे स्वतः झाली. त्यामुळे विषयच येत नाही. विरोधकांचं काम आहे अशा पद्धतीने आरोप करणं. मुळात त्यांना त्यांचे 20-22 आमदार प्रत्येकाचे, ते सुद्धा टिकटिकीने इथपर्यंत त्यांच्या मनात शंका असू शकते. आणि त्या भीतीपोटी जर ते इतरांवर आरोप करत असतील तर त्याला आपण किती गंभीरपणे घ्यायचा विचार आपण केला पाहिजे. पक्षाचं मत असं काही संबंधच नाही ना. मला वाटतं त्यावरती कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे. जे काय असेल ते समोर येईल. असं या सगळ्या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे कायदेशीर. त्या म्हणजे सरकारने त्याबद्दल जे काही पाऊल उचलायची ती पाऊल उचलली आहेत. त्या आरोप प्रत्यारोप करणं हे काम आहे. त्यांचे काय असतील पुरावे त्यांनी जरूर नेऊन द्यावेत त्यांच्याकडे. समिती नेमली आहे, समितीचा अहवाल येईल त्यावेळी आपण बोलू त्यावर. मला असं वाटतं आज पुन्हा मला त्या शिंदेच्या आमदारांनी, मी एवढ्यासाठी की तुमचा प्रश्न काय मला माहिती आहे म्हणून मी आधी लगेच बोलायला घेतो. शिंदे कशाचं? शिंदेच्या आमदारांनी स्वतः त्याबद्दल ज्याच्याबद्दल शंका व्यक्त केली गेली त्यांनी खुले आव्हान दिलंय की हा व्हिडिओचा तपास करावा. जर खरा असेल तर मी राजकारण सोडेन. त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर आम्ही त्यावरती काही भाष्य करावं असं नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय की अशा पद्धतीने तो व्हिडिओ खरा आहे, तो मॉर्फ आहे, असे अनेक प्रश्न त्यामध्ये आहेत. ते स्वतः त्या आमदारांनी सांगितलं की जर त्यात खरं असेल तर मी हे करेन. त्यामुळे त्याची चौकशी होईल त्या पुढच्या काळामध्ये. नुसता व्हिडिओ त्यांनी पुढे केला पाहिजे. नाही असं आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 3 नेत्यांमध्ये देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी या 3 नेत्यांमध्ये कमालीचं उत्तम समन्वय, केवळ समन्वय नाही तर एकमेकाबद्दलचा बॉन्डिंग आणि राज्य विकासासाठी पुढे कसं न्यायचं ह्याचं अत्यंत स्वच्छ स्पष्ट धोरण आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी शेवटी असं आहे की एकत्र येऊ शकलो नाही. काय कार्यक्रम मगाशी म्हणलं कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि अशा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये जर अशा पद्धतीने काही कमी जास्त झालं असेल तर ती त्या पुरता तात्कालिक, शेवटी एक घर, आम्ही एक पक्ष नाहीच आहोत ना, आम्ही वेगवेगळे 3 पक्ष आहोत. आता 3 पक्ष वेगळे असल्यानंतर काही वेळेस वेगळी मतं येऊ शकतात, पण मुळामध्ये राज्य हे कसं पुढे न्यायचं ह्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकमत आहे. त्यामुळे हे प्रश्न तात्कालिक आहेत, तेवढ्यापुरते आहेत, त्याच्यापुढे त्याला काही फार गांभीर्य नाही. मला वाटतं शेवटचा प्रश्न झालेच. कार्यकर्त्यांची म्हणतात, कार्यकर्त्यांची, परंतु जेव्हा
कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही इन्कमिंगच्या गोष्टी किंवा या सगळ्या चर्चा सुरू आहे पक्ष प्रवेश आणि त्या कार्यकर्त्यांची म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे का दुसऱ्यांच्या? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचीच ही निवडणूक आहे. जो भारतीय जनता पार्टीमध्ये येतो तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलं असेल 80% अधिक हे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम करणारे उमेदवार होते. त्यामुळे असं नाही की कुठेतरी एक चर्चा करायला, एक परसेप्शन क्रिएट करायला, बघा बाहेरचे आले तिकीट घेऊन गेले, हे म्हणायला ठीक आहे. पण 80% अधिक जो वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता, किंबहुना भारतीय जनता पार्टीचा एकमेव पक्ष आहे की जिथे नितीन गडकरी सांगतात की मी बूथवरती पोस्टर लावायचो तो मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो. देवेंद्रजी सांगतात मी बूथवरती काम करायचो, महापौरापासून आमदार, मुख्यमंत्री झालो. अशी असंख्य उदाहरणं भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचीच आहे. तुम्ही आता सांगितलं की 80% म्हणजे तुमचे उमेदवार असतात, म्हणजे फॉर्म्युला ठरलाय का 80% तुमचे आणि नाही, हा फॉर्म्युलाने मी एक सरधोपट उदाहरण तुम्हाला दिलं, नाही तर उद्या ती बातमी कराल 80% भाजपचे कार्यकर्ता. असं नाही, 80-20 नाही नाही, असं 80 असा कोणताही फॉर्म्युला नाही. एक सर्वसाधारणतः नाही ती पुन्हा तुम्हाला हे करतो, असा कोणताही फॉर्म्युला नाही. एक सर्वसाधारणतः असं आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे नाही आहे तिथून बाहेरचे काही येतात, ते प्रवेश करतात, तिथं आहे. पण सर्वसाधारणतः भारतीय जनता पार्टीचा हार्डकोर कार्यकर्ता हाच या निवडणुकीमध्ये उभा आहे. तो उभा होता नगरपालिकेला आणि पुढेही तेच चित्र आपल्या सगळ्याला पाहायला मिळेल. पुष्कर तुळजापूरकर ऑलरेडी नगरसेवक, आपल्या सगळ्यांचे नगरसेवक आहे. तुम्हाला शंका वाटते का त्याबद्दल? दुसरं जमिनी घराण्याशिवाय आता पुण्यात बोलवत आहे तर किती आमदारांच्या मुलांना मला काहीच माहित नाही. मी अजून काल इथं भाजपमध्ये किती प्रचंड गर्दी, रांगा लागल्यात ते घेऊन फॉर्म घ्यायला. त्यामुळे आल्यावर ते डिफरेंट करून टाकतात. नाही बिलकुल नाही करणार. येतो ना पुढे, आपण भेटणार आहोत. पण म्हटलं की मीडिया सेंटर आपण करू सुरू, आपण भेटणार आहोत नेहमी. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने ही त्या ठिकाणचं सर्वेज असतील, त्या ठिकाणच्या बाकीच्या गोष्टी, कुठेही कुणाला वाटलं म्हणून कुणाला उमेदवारी इथे दिली जात नाही. व्यावसायिक पद्धतीने त्या ठिकाणची सगळी गणित लक्षात घेऊन उमेदवार त्या ठिकाणी विचार केला जातो, सर्वे केला जातो. आणि त्याच्यामुळे कुणाला तरी वाटलं म्हणून कार्यालय बंद होतं, आता मी आज चालू केलं, मला तिकीट द्या, असं कुठे होत म्हणजे पुण्याबद्दल बोलत नाहीये. त्यामुळे जे काही असेल ते लोकांसाठी विकासाच्या मुद्द्यावर काम करणारा उमेदवार ही भारतीय जनता पार्टीची पुढच्या काळातली उमेदवारीची प्रमुख व्याख्या असेल. त्या अनुषंगाने मी धीरज घाटेंच्या परवानगीने एवढं सांगतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.